सुरमईचा पीस बघा केवढा मोठा आहे, केवढा मोठा आहे, एवढा मोठा पीस. सजासजी असा पीस आहे. सजाजी तुम्हाला असा पीस बघायला भेटणार नाही. ताई नाव सांगा तुमचं. अश्विनी गणेकर. अश्विनी गणेकर बघा. स्टॉल नंबर 27. नक्की विजिट करा. आता ऍक्च्युली आता पुढच्या वर्षी, आज लास्टचा दिवस आहे, पुढच्या वर्षी नक्की विजिट करा. ताईंचा चेहरा लक्षात ठेवा. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. आणि मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत वेसावा सी फूड इथे. गाईज, हा जो फेस्टिवल आहे हा 3 दिवसाचा फेस्टिवल असतो आणि आज आपण आलो आहोत शेवटच्या दिवशी, म्हणजे 25 तारखेला. 25 जानेवारीमध्ये आपण इथे आलेलो आहोत. आणि गाईज, हा जो फेस्टिवल आहे तो खरंच बघण्यासारखा आहे. तुम्ही नक्की एकदा विजिट करा, कारण एवढी गर्दी आहे, फुल गर्दी आहे आणि झुंबड अक्षरशः लोकांची, आणि फुल धमाल, फुल मस्ती. आणि जी मच्छीची व्हरायटी तुम्हाला माझ्या या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. काय आहे ते बघा आणि मच्छीचा आस्वाद घ्या आमच्या बरोबर, आणि कोली गाण्यांचा आस्वाद घ्या. त्याचबरोबर नृत्य होणार आहे, आणि जी कोली लोकांची जी ड्रेसिंग आहे, तो त्यांचा पहिरावा आहे, तो तुम्हाला स्पेशली बघायला भेटणार आहे. ही आगरी कोल्यांची परंपरा तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. ती एन्जॉय करा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सो फ्रेंड्स, फायनली आपण पोहोचलेलो आहोत. बघा, गेटच्या शेजारीच आहोत, हे बघा. आणि भरपूर गर्दी आहे. आता राकेश गर्द्याचं म्हणणं आहे की आतमध्ये ग्राउंड खूप मोठा आहे, भरपूर गाड्या तिथे मावू शकतात. पण येतानाच ॲक्च्युली लोकांनी बाईक वगैरे अशा आडव्या तिडव्या लावल्या आहेत, त्याच्यामुळे थोडासा त्रास आहे. सो फ्रेंड्स, पार्किंग फुल आहे, एकदम फुल आहे पार्किंग. आणि आम्हाला मुश्किलशी एक जागा भेटलंय, जाम मुश्किलशी. गाडी आतमध्ये येऊन पण देत नव्हतं. आज लास्टचा दिवस आहे, म्हणजे किती गाड्या असतील अंदाजा पण लावू शकत नाही. फुल हाऊसफुल आहे. काय किशोर, जाम मुश्किलने एक जागा भेटले. पण एवढी गाड्याची गर्दी बघून मी बोललो अरे बापरे. म्हणजे याच्यावरनं तुम्ही अंदाज लावा की प्रोग्राम किती भारी आहे. म्हणून प्रोग्राम शेवटपर्यंत बघा, अजिबात एक पण सीन मिस करू नका. काय किशोर, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुमच्यासाठी असेच नवनवीन चांगले व्हिडिओ घेऊन येत राहील. सांग वासंती आई, सबस्क्राईब करा. सांग सबस्क्राईब करा आणि करा चिक्कर माझ्या पोऱ्याला सगळ्यांनी बघा. आयोचा ऐका, वासंती आई आगा आग बनशी बनशी, तिचं तरी ऐका तुम्ही जरा. माझ्या पोऱ्याला पक्का शेअर करा आणि पक्का वरती आणा. तुमची कृपा असू दे बाबा. सो गाईज, आपल्या बरोबर अजून एक कोलीनबाई आहे आणि तिचं गेटअप बघा, खरंच खूप स्पेशल आहे. आणि स्पेशली जी फुलांची संस्कृती परंपरा बघण्यासाठी आज काहीतरी कुठून लोक आलेले आहेत आणि फुल एन्जॉय करतात. तू काय सांगशील या गेटअप बद्दल? गाईस, तुम्ही बघताय माझ्या बरोबर तुफान गर्दी, फुल धमाल, फुल मस्ती. गाण्यांचा आवाज देखील तुम्हाला येत असेल. तुफान तुफान. स्टेज पर्यंत डेफिनेटली जायचंच लागेल, कारण त्याशिवाय मग आपली रंगत वाढणार नाही. खास प्रेक्षकांसाठी जागा करत करत आपल्याला जायचंच लागेल. गाईज, वेट अ मिनिट, मी तुम्हाला हे बघा, हे स्टॉल्स आहेत, तुम्ही फक्त बघत राहा. हे स्टॉल्स आहेत.
नमस्कार मित्रांनो, आम्ही आता सगळे आहोत बेसाबे सी फूड फेस्टिवलला. अगं बंशी बंशी आई आहे. अगो अगो बंशीची आमची सगळ्यांची लाडकी आई झाले. अगो अगो बंशी बंशी तुला हिस्सा दे सांगायची. अगो अगो बंशी बंशी तुला हिस्सा दे सांगायची. जे मावशीच्या नावाचा फेमस आहे तो बंशी बंशी. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. गेटअप बघा तुम्ही, एक नंबर गेटअप केलं. Thank you, thank you. ज्वेलरी बघत राहा. सर्वात मोठी गोष्ट दादूस आणि त्यांची ज्वेलरी तुम्हाला बघायला भेटते. थँक्यू हा, थँक्यू. म्हणजे बप्पीदाच्या नंतर दादूस दा. आपला दादूस बरोबर. आपला दादूस. दादूस आला रे. आमच्या सांडपाडा गावातले महेंद्र दादा आणि दादूस बघा. महेंद्र दादाचं ऑर्केस्ट्रा इथं आपल्या सांडपाड्याची शान, आपल्या सांडपाड्याचं नाव पुढे नेणारे महेंद्र दादा आणि आग बंशी बंशी दादूस सर्व आपली टीम आहे. खरंच काही तिथे फुल धमाल चालू आहे. हा कार्यक्रम खरंच बघण्यासारखा आहे. नक्की एकदा विजिट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शानपारकर इज ऑल्सो कमिंग इन वेसावा फेस्टिवल आणि आपले राजेश खर्डे दादा यांचं देखील आता जस्ट आगमन झालेलं आहे. गाईज ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण फुल धमाल, फुल मच्छी, त्याचप्रमाणे डान्स आणि गेटअप या सर्व गोष्टी नोटीस करण्यासारख्या आहेत. सो मित्रांनो, आपल्या समोर दादूस आणि महेंद्र दादा आपल्या सांडपाड्यातले आणि नितीन भाऊ देखील आहेत. ते लाजतात थोडे, लगेच जॉईन व्हा, अजिबात टाइमपास करू नका. आणि हा आपला कार्यक्रम आहे परंपरा वेसावकरांची. आणि मित्रांनो, आपला हा जो ऑर्केस्ट्रा आहे, हा जो रिदम बीट्स आहे, तो आहे आई एकविरा रिदम बीट्स. आणि ही आपली टीम आहे आपल्या समोर तुम्ही बघताय. खरंच सांडपाड्याचं नाव आज प्रत्येक जागोजागी पोहोचवतात आपले महेंद्र दादा. सो नक्की तुम्ही देखील त्यांना सपोर्ट करा, कारण कोणताही सांस्कृतिक पारंपरिक जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये यांचा ऑर्केस्ट्रा तुम्हाला नक्कीच बघायला भेटतो. आपण नक्कीच महेंद्र दादाला, नितीन आहे आपल्या बरोबर, यांना सर्वांना सपोर्ट करा. आई एकविरा माते की. सो आपल्या बरोबर आहेत राजेश खर्डे, जे इथले मेन एक सभासद आहेत या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट आहेत, कारण जी काही व्यवस्था आहे ती जवळपास ते बघता असं बोलायला काहीच हरकत नाही. दादा, आम्हाला सांगा, हा जो कार्यक्रम आहे, हा या कार्यक्रमात किती वर्ष झाले असतील आज? 2006 पासून या फेस्टिवलची सुरुवात झाली. फेस्टिवल या मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेरमध्ये महोत्सव व्हायचे, पण कोळी फेस्टिवल हा कधीच झाला नाही. एक आपल्या कोळी लोकांनी, आपल्या गावातल्या लोकांनी असं ठरवलं की बाबा नाही, काहीतरी आपण आपल्या महिलांसाठी काहीतरी उद्योग आपण करूया. मग काय झालं, फेस्टिवल हे केलं. फेस्टिवल जेव्हा त्याचं रोपटं टाकलं त्यावेळेला काय झालं की अजिबात रिस्पॉन्स नव्हता. नंतर त्या रोपट्याचं कसं वृत्तरक्ष झालं आणि फुल एकदम हे केलं, आणि आज गेली 20 वर्ष हा फेस्टिवल होतोय. आणि दादा, याचं थोडंसं क्रेडिट तुम्ही आम्हाला द्याल का, की बाबा सोशल मीडिया मुळे थोडा हातभार लागला आणि आज पूर्ण जगभर हा कार्यक्रम प्रसिद्ध झालाय? खरं सांगू, हा फेस्टिवल 6 वर्ष तरी एवढा प्रसिद्ध नव्हता ना. त्याच्या नंतर जेव्हा युट्यूबर आणि सोशल मीडिया आणि आपल्यासारखे मित्र, आपल्यासारखे चॅनलचे हेड, त्या लोकांनी जेव्हा प्रसिद्धी वाढवत गेले ना, त्या टायमाला मग ती एवढं की बापरे, म्हणजे आजच्या तारखेला या फेस्टिवलला लोक एवढी डिमांड देतात. याचं कारण मीडिया. या मीडियावाल्यांनी आज या फेस्टिवलला त्याची फळं संपूर्ण दुनियाभरात आज रोवलेले आहेत. डेफिनेटली तुमच्यासाठी सर्व हा जो कार्यक्रम आहे तो तुम्ही घरी बसून बघा. तुम्ही जर सर्वच जण इथे येऊ शकत नाही दादा, पण ते आमच्या चॅनलच्या मार्फत हा कार्यक्रम घरी बसून बघू शकतात. ही खरी बोललं, कारण आज एवढे 30 स्टॉल आहेत, पण बसायला जागा नाही. बसायला काय, फिरायला जागा नाही. एवढे लोक आहेत. आता एवढे लोक येतात का, प्रेमापोटी येतात. आणि या आपल्या कोळी समाजाची जे हाताला चव, ते जे जेवण बनवतात ना, जेवण का सगळेच बनवतात, परंतु एक वर्सोवा कोळी समाजाची लोक, महिला त्याच्यात जीव टाकतात, आणि तो जीव त्या लोकांना खेचून संपूर्ण लोकांकडे घेऊन येतो. दुसरा अट्रॅक्शन या कार्यक्रमाचा सी फूड. Yes. म्हणजे समुद्रातून पकडलेली ताजी मच्छी तुमच्यासाठी इथे गरमागरम कोली पद्धतीने बनवून, आणि ही जी चव आहे ही
एक वर्षभर म्हणू शकतो, कारण पुढच्या वर्षी तुम्हाला नक्की परत इथे यायचं खाण्यासाठी. म्हणून वर्षभर याचं आयुष्यभर तुमच्या तोंडावर नाही, राहणार. आम्हाला लोक काय बोलतात माहिती आहे क्या भाई तुम लोग 3 दिन रखता है, हम लोग साल भर, हम लोग 3 दिन रखता है, क्यों रखता है मालूम है, आप साल भर उसका राह देतो. यस, त्याची चव आहेत ना त्या लोकांचे 365 दिवस तुला पण ते 3 दिवस काढले ना. म्हणून मी वर्षभरच बोललो की वर्षभर तुमच्या तोंडावर चव रांगू दे. राहू दे, पुढच्या चव वर्षी म्हणजे तुम्हाला इथे यायचंय. ही नशा होऊ दे ना, ती नशा सोबत पण राहू दे आपल्या मासलीची. Yes. खरं आपण आले, आपल्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. आणि आपण ज्या आमच्या वेसावा कोळी सीफूड फेस्टिवलला एवढा मान सन्मान दिला आणि आमची प्रसिद्धी एवढी की जगभरात तुम्ही टाकता, आपले खूप खूप मनापासून खूप म्हणजे खूप काय बोलायला हे नाही, पण खूप आभारी. धन्यवाद दादा, धन्यवाद दादा. परत व्हिडिओ बंद होता समज नाही राहते सो फ्रेंड्स, तुम्ही बघताय माझ्या बरोबर ज्यासाठी लोक खूप लांबून इथपर्यंत येतात, तो सी फूड म्हणजे तीच मच्छी कोल्यांची परंपरा आहे. बघा पापलेट फ्राय होतोय, पापलेट फ्राय होत आहे. आणि बघा आईचं वय बघा, तरी पण आपल्या स्टॉलवर काम करतायत. या कोलंब्या आहेत, सुरमई आहे. हे बांबू के बोंबील आहेत का? हेच बांबू के बोंबील आहेत गाईज. हा आहे आपला जवला, ओले बोंबील, कोलबी मसाला. चिंबोऱ्यांची देखील व्हरायटी आहे, भरलेल्या चिंबोऱ्या आहेत. चिंबोऱ्यांची बरीच व्हरायटी आपल्याला बघायला भेटते. या कोणत्या चिंबोऱ्या आहेत? या आपले समुद्राच्या आणि या चिखलांच्या, या चिखलांच्या, या समुद्रांच्या. ही गाबोली कणाची आहे, कणाची गाबोली आहे, वावीची गाबोली आहे. एवढी भरपूर क्वांटिटी मध्ये वावीची गाबोली आहे गाईज. सो गाईज, सुरमईचा पीस बघा केवढा मोठा आहे, केवढा मोठा आहे, एवढा मोठा पीस. सजासजी असा पीस आहे. सजाजी तुम्हाला असा पीस बघायला भेटणार नाही. ताई नाव सांगा तुमचं? अश्विनी गणेकर, अश्विनी गणेकर. बघा स्टॉल नंबर 27. नक्की विजिट करा. आता ऍक्च्युली आता पुढच्या वर्षी, आज लास्टचा दिवस आहे, पुढच्या वर्षी नक्की विजिट करा. ताईंचा चेहरा लक्षात ठेवा. आणि सुरमईचे पीसेस बघा, सुरमईचे पीसेस एवढे मोठे मोठे आहेत. इकडे कोलंब्या होत आहेत, कोलंब्या फ्राय होत आहेत. आणि भाकरी, तांदळाची भाकर, तांदळाची भाकरी. तुम्ही किती वर्ष कंटिन्यू इथे येत आहे? आम्ही आता खूप वर्ष, बऱ्याच वर्ष इथे येत आहे. आणि तुमची फेवरेट डिश काय? बांबू के बोंबील. बांबू के बोंबील ही ताईंची फेवरेट डिश आहे. नाव सांगा तुमचं? महेश्वरी बोलते. अच्छा, बांबू के बोंबील ही त्यांची फेवरेट डिश आहे. सर्वांच्या वेगवेगळ्या फेवरेट डिशेस आहेत. आणि गाईज खरंच खूप धमाल आहे. आई काहीतरी दाखवतात, काय आहे इथे? वलं बोंबील, मसाल्यान भरलेलं वलं बोंबील. जबरदस्त. आय काय वय काय तुझा? 16 वर्षाची आई आहे आपली. बघा ताई मस्ती करताना आई 16 वर्षाची आहे बोलतं. हीच खरंच कोली लोकांची खासियत आहे का? कोली लोक बिंदास आहेत, बिंदास कोली लोक आहेत, मस्ती करतात, मजा करतात. आपल्यासारखा बिंदास कोण नाही. राईस पापलेट गेलं आहे तर तव्यावर बघा तुम्ही, भरलेला पापलेट आहे. आतमध्ये कसली कोटिंग आहे काही? नारळाची. नुसता नारळ, सगळा मसाला आहे. बघा ही जी चव आहे ही तुम्हाला इथेच खायला भेटणार आहे. म्हणून नक्की एकदा विजिट करा.
कायच नाही भेटणार. अख्ख्या दुनियामध्ये काय पण जा अशी चव नाही भेटणार असं आईचं म्हणणं आहे. आई आपला स्टॉलचा नंबर सांग. 27 आहे का 28 आहे? 27 नंबर स्टॉलला नक्की व्हिजिट करा. आणि आता पुढच्या वर्षी या, आज लास्टचा दिवस आहे पण पुढच्या वर्षी नक्की या. सो गाईज गर्दी बघा तुम्ही आणि लोक खातात, आस्वाद घेत आहेत मच्छीचा. खरंच फुल धमाल आहे. सो गाईज तुम्ही बघा पब्लिक आस्वाद घेत आहे मच्छीचा आनंद घेत आहे. आणि प्रत्येक जातीची समाजाची अशी लोक इथे आहेत आणि सर्वजण मच्छी एन्जॉय करत आहेत. त्याचप्रमाणे तांदळाची भाकर एन्जॉय करत आहेत. आणि गर्दी तुम्ही बघाल, गर्दी तर पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी आहे. फुल धमाल चालू आहे, सर्वकडे बघण्यासारखा माहोल आहे. सो गाईज हीच धमाल तुम्हाला बघायची आहे. हीच जी धमाल आहे, हीच धमाल बघण्यासाठी आपण एवढ्या लांबून इथपर्यंत आलेलो आहोत. आणि बघा तुम्ही मच्छी बघा, ही मच्छी तंदूर होणार आहे आणि लॉबस्टर्स आहेत, त्याच्यामध्ये पापलेट आहे, त्याच्यामध्ये जिताडा आहे. ही जी मच्छी आहे बघा किती कलरफुल वाटते. आणि त्याच्यापेक्षा स्पेशल तुम्ही बघाल तर हा जो कोली गेटअप खूप स्पेशल आहे, खूपच स्पेशल आहे. कारण ही आगरी कोल्यांची संस्कृती आहे, परंपरा आहे. सो फ्रेंड्स बघा माझ्या समोर तुम्ही बघताय हा जो आहे हा आपला आगरी कोली गेटअप आहे. आणि स्पेशली हा गेटअप तुम्हाला जे असे फेस्टिवल असतात त्याच्यामध्ये बघायला भेटेल. कारण ही जी संस्कृती आहे, ही परंपरा आहे, ही आजपर्यंत आपल्या लोकांनी जपलेली आहे. दादा नाव सांगा तुमचं. माझं नाव मिलिंद दवणे आहे. आम्ही दोघे कोली इन्फ्लुएन्सर्स आहोत. आम्ही इंस्टाग्रामवर आहोत. माझ्या वाईफचं पेजचं नाव आहे हर्षाली दवणे आणि माझं नाव आहे दवणे मिलिंद. आणि आमचं यूट्यूब चॅनल पण आहे, मी आहे कोली. तर आम्ही आमच्या कल्चरला प्रमोट करतो, जिथे पण जातो आम्ही आपले पारंपरिक वेशभूषा करतो. आणि आपल्या पुढे येणाऱ्या जनरेशनला आपली वेशभूषा कशी आहे दाखवतो. सो गाईज आपल्याबरोबर अजून एक कोलीनबाई आहे आणि तिचं गेटअप बघा, खरंच खूप स्पेशल आहे. आणि स्पेशली जी फुलांची संस्कृती ही परंपरा बघण्यासाठी आज माहिती नाही कुठून कुठून लोक आलेले आहेत आणि फुल एन्जॉय करतात. तू काय सांगशील या गेटअपबद्दल? बाहेर देशामध्ये देखील आपलं असं गेटअप करून बऱ्याचशा लेडीज वगैरे दिसलेल्या आहेत. परंपरा परदेशात पण केलेली आहे आणि खूप छान वाटतं की परंपरा ही जपायला पाहिजे प्रत्येक महिन्याने. दादाने काहीतरी समथिंग न्यू केलेलं आहे, एक युनिक स्टाईल दादाने केलेली आहे इथे. त्या स्टाईल बद्दल आपण दादांशी बोलूया. दादा काय युनिक स्टाईल आहे? पुष्पा घालतो काय, पुष्पा काय कुलड घेऊन जातो आणि बोलतो झुके का नाही साला, तर आम्ही बोलतो काटे का साला. बघा म्हणजे हा जो ही आपली परंपरा दादाने एक युनिक पद्धतीने आपल्याला इथे दाखवलेली आहे. जो आपली काती आहे, जी कोल्यांची काती आहे, ज्याच्याने मच्छी कापली जाते, ती दादाने सरळ खांद्यावर इन्स्टॉल केलेली असं म्हणावं लागेल. खरंच खूप छान. दादा नाव सांगा. राजेश फ्रॉम वर्सोवा. राजेश फ्रॉम वर्सोवा कोलीवाडा. अँड आय एम राकेश फ्रॉम सानपाडा, नवी मुंबई. सो फ्रेंड्स आपल्याबरोबर मोहित रामले आहेत, जे फेसबुकवर नेहमी आगरी कोली समाजासाठी खूप छान मेसेज देत असतात. त्याचप्रमाणे आगरी कोली संस्कृती काय हे व्यवस्थितरित्या समजावून सांगतात. दादा तुम्ही कधी आला तिथे? आम्ही इकडचेच आहोत. दादा इकडचेच आहेत म्हणजे काय प्रश्नच नाही. आणि दादा जेवायला बसलेले आहेत आणि समोर काय जातं आपल्या बऱ्यापैकी खाऊन झालेलं आहे. सो आपण त्यांना टेस्टबद्दल विचारणं म्हणजे त्यांना माहितीच आहे टेस्ट काय आहे. तुम्ही लोकांसाठी काय सांगाल, पब्लिकसाठी?
लोकांसाठी असं सांगेन की जर तुम्ही आला नसाल या फेस्टिवलला, हे वन ऑफ द सर्वात मोठं फेस्टिवल आहे सी फूडचं, वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल. 20 वर्ष झाली जवळजवळ या फेस्टिवलला, पण तुम्ही गर्दी बघाल, गर्दी वाढत होत चाललेली आहे फेस्टिवलची. ह्याचं कारण असं की ज्या महिला आहेत आपल्या कोळी महिला, त्या नटून थटून अगदी त्या कंटाळा पण नसतो त्यांचा चेहरा बघाल ना, तर आनंदाने हसत खेळत जेवण डेफिनेटली बनवतात. दादाने खूप मोठी गोष्ट सांगितली की एवढा वेळ, एवढं सर्व गेटअप, एवढे दागिने घालून अजिबात त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही आहे. नाही, अजिबात नाही. ते जे प्रेम आहे ना, ते प्रेम तुम्हाला जेवणात खाताना जाणवेल. एवढी तर टेस्ट येते त्या जेवणात. नक्कीच ही गर्दी बघून तुमच्या डेफिनेटली लक्षात आलंय की या जेवणामध्ये नुसता मसाला वापरलेला नाही आहे, आगरी कोळी मसाला नाही आहे, त्याच्यामध्ये त्यांचं प्रेम देखील आहे. प्रेम पण आहे, समुद्राचा मोठेपणा आणि तो प्रेम हे सगळं भरभरून आहे जेवणामध्ये. धन्यवाद. आणि आस्वाद घ्या नक्की. सन्मान केलेले सर्व पदाधिकारी, राजेश खर्डे, संपूर्ण महाराष्ट्र प्रसिद्ध असलेले कलाकार, कोळी संस्कृती परंपरा या सगळ्या सुंदर गीतांनी, नृत्याने, आणि आज आपण पाहिले की त्यांच्या सो फ्रेंड्स, तुम्ही माझ्या बरोबर बघताय या वर्सोवा गावातल्या लेडीज आहे, त्यांचं गेटअप बघा गाईज, खूप युनिक गेटअप आहे, खूप छान असं गेटअप केलेलं आहे त्यांनी. आणि एक मॅचिंग आहे सर्वांची, आणि एक मॅचिंग जरी असेल तरी सर्वांची जी ज्वेलरी आहे ती वेगवेगळी आहे, ती खूप युनिक आहे. सो याबद्दल तुम्ही सर्व काय सांगाल? पहिल्या अगोदर सांगा तुम्ही कुठून आहात सर्वजणी? सर्वप्रथम आम्ही वर्सोवा गावातली वर्सोवा कोळी जमात ट्रस्टचे सदस्य आहोत. आम्ही हे जे तुम्हाला दिसतं इतकं छान छान घातलंय, सेम घातलंय, पण त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे. आम्ही खूप मेहनत केली आहे प्रत्येकीने. हे सगळं जमा करण्यापासनं ते कशावर कोणतं छान दिसेल ह्याच्या मागे खूप मेहनत आहे. नक्कीच मी मगाशी जसं तुम्हाला म्हणालो गाईज की एवढं गेटअप आणि एवढी ज्वेलरी अंगावर घालून इकडे तिकडे फिरत राहणं, आणि ही ज्वेलरी पण खूप हेवी आहे, कारण ही सोन्याची ज्वेलरी आहे, पूर्ण सोन्याने भरलेली अशी, आणि वेगवेगळ्या व्हरायटीची ज्वेलरी आहे. ज्वेलरी बद्दल काय सांगाल का? तुमच्या कोणी एकेने सांगा की तुमच्याकडे काय काय असतं, त्यांची नावं वगैरे. असं नाहीये की सगळंच सोन्याचे. आम्हाला आमच्या कोळी महिलांना शौक असते, आमचा हौस असते की दागिने घालायचे, हे आमचं ट्रेडिशन आहे, म्हणून आम्ही ती कोळी परंपरा जपतो. नक्कीच गाईज, ही कोल्यांची संस्कृती आहे, किंवा ही तुम्ही आमची असं देखील म्हणू संस्कृती शकता आहे कोळी लोकांची की, दागिने घालण्याची. एक इन्व्हेस्टमेंट जी असते ती असं नाहीये की सगळंच सोन्याचं आहे. ताईने क्लिअर सांगितलेलं आहे की सर्वच सोन्याचं नाही आहे, पण खरंच खूप छान दिसताय तुम्ही सर्व. आणि जशा त्या म्हणाले की संस्कृती ही खूप जुनी परंपरा आहे, की आम्हाला आवड आहे दागिने घालण्याची, आमची परंपरा आहे आणि आमची हौस आहे. त्याचबरोबर ही एक इन्व्हेस्टमेंट देखील आहे. आपल्याला सर्वांना सोनं आवडतं. मी आगरी आहे, तुम्ही कोली आहात, आणि आपल्या जातीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सर्वात जास्त सोन्यामध्येच करतो, बरोबर आहे की नाही? आई माऊलीचा सो गाईज, फायनली आपण पण जेवण मागवलेलं आहे बघा, आणि जस्ट टेस्ट करणार आहोत आपण, आणि तुम्हाला डेफिनेटली सांगू की कशी चव आहे. आमच्या वासंती आईचे फॅन सर्वकडे भेटतातच, कुठे पण जा, कुठल्या पण कोपऱ्यामध्ये जा, सगळेजण आहेत, आमची माणसं भेटतात, तिकडे जातात, तिकडे बंधू भेटतात. डेफिनेटली आगरी आणि कोली समाज म्हणजे भाऊ असं डेफिनेटली तुम्ही बोलू शकता. आणि आपण मागवलेला आहे शिपल्या, कोळंब्यांचा रस्सा आणि तांदळाची भाकर, आणि अजून बरीचशी ऑर्डर आहे, पण त्याला वेळ लागेल कारण भरपूर गर्दी आहे गाईज, जसं मी तुम्हाला दाखवलं. आणि ही गर्दी अशीच राहणार आहे, अजून पब्लिक याच्यामध्ये वाढत जाईल, पण कमी होण्याची शक्यता नाही आहे. सो तुम्हाला टेस्ट करून सांगतो लगेचच. राकेश भाऊ, जरा खाऊनची सांग 2 मिनिटं कसं आहे. एक नंबर ग्रेव्ही आहे. किशोर
पहिल्यांदा टेस्ट करतोय याची प्लेट आणा ना ती याची. पहिल्यांदा टेस्ट करतोय आणि युनिक टेस्ट आहे खरंच खूप छान. सो गाईज तुम्ही देखील डेफिनेटली आता पुढच्या वर्षी याल कारण आजचा शेवटचा दिवस बरोबर की नाही 25 तारीख आहे आज शेवटचा दिवस आहे. पुढच्या वर्षी नक्की इथे व्हिजिट कराल वेसावा सी फूड फेस्टिवलला नक्कीच या. आणि व्हिडिओ कसा वाटला हे डेफिनेटली सांगा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. काय हो आणि शेअर करा आम्हाला. शेअर करा व्हायरल करून टाका. व्हायरल नको करू. व्हायरल नको तुम्ही कराल ते करा. तुम्हाला जे वाटेल ते करा असं वासंत यायचं म्हणणं आहे पण सर्वकडे पसरवा व्हिडिओ. चला फ्रेंड चाललो घरी. एक नंबर टेस्ट होती आई जबरदस्त. पुढच्या वर्षी परत येऊ आणि जे ना आले जे ब्लॉग बघतात त्याने देखील नक्की या वर्सोवा सी फूड फेस्टिवलला 2027.